प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 मे 2024 शुक्रवार। यहोवा जिरगे आणि अब्राहमाने ज्या जागेचे नाव प्रभुविल प्रदान आजपर्यंत म्हटल्याप्रमाणे प्रभूच्या डोंगरावर ते प्रदान केले जाईल। उत्पत्ती 22 अध्याय 14 वचन। तुम्ही दररोज सकाळी उठता, तुमच्या सर्व प्रेमाने परमेश्वराकडे बघा आणि त्याला यहोवा जिरे म्हणा, जे आपल्या देवाचे अनेक नावांपैकी एक आहे। हे नाव तुमच्या हृदयाचे खोलात गुंजत राहू दे। यहोवा जिरे या नावाचे अर्थ प्रभू प्रदान करेल किंवा परमेश्वर काळजी घेईल। परमेश्वर कधी काळजी घेईल? जेव्हा आपण आपले सर्व भार आणि चिंता त्याच्यावर टाकू देवाची तो काळजी घेईल। जर आपण आपले सर्व भार उचलत राहिलो तर तो काळजी कशी घेईल? म्हणून स्तोत्रकर्ता डेव्हिड म्हणतो, तुझा भार प्रभूवर टाका आणि तो तुला टिकवेल। स्तोत्र 55 अध्याय 22 वचन। प्रेषित पेत्र म्हणतो, तुमची सर्व काळजी त्याच्यावर टाका कारण त्याला तुमची काळजी आहे। पहिली पत्र 5 अध्याय 7 वचन। आपण प्रभूवर अजिबाधी वेळा आणि असीम विश्वास ठेवू शकतो। त्या दिवसापर्यंत मी त्याला जे वचन दिले आहे ते पाळण्यास तो समर्थ आहे याची आपण खात्री बाळगू शकतो। दुसरी तिमोथी 1 अध्याय 12 वचन। तुमच्या कर्जाच्या समस्येतून तुम्ही कसे बाहेर पडाल याबद्दल तुम्ही तुमच्या अंतःकरणात अस्वस्थ आहात का? यहोवा जिरेला हाक मारा। तुमच्या मुलाच्या लग्नाला उशीर का होता याची तुम्हाला चिंता आहे का? यहोवा जिरेला हाक मारा। तुम्ही तुमच्या व्यवस्थेतील उग्र पंच आणि सतत तोट्यातून जात आहात। यहोवा जिरेला हाक मारा आणि तो काळजी घेईल आणि तो पुरविल। जेव्हा इसहाक बलिदानासाठी होकरू न मिळाल्याने त्रस्त झाला तेव्हा अब्राहमने त्याला सांगितलेले हे शब्द आहेत, माझ्या मुला देव होमार्पणासाठी गोकरू स्वतः पुरविल। उत्पत्ती 22 अध्याय 8 वचन। जसा त्यांचा विश्वास होता, अब्राहमने डोळेवर करून बघितले तेव्हा त्याला एक मेंढा दिसला ज्याची शिंगे झाडात अडकलेली होती। म्हणून अब्राहम केला आणि त्याने मेंढा घेतला आणि त्यांच्या मुलाऐवजी होमार्पणासाठी तो अर्पण केला। उत्पत्ती 22 अध्याय 13 वचन। आज तुमची कोणतीही समस्या असो, विश्वासाने आणि स्तुती सगळ्या यहोवा जिरे चे नाव घोषित करा। ते नाव आणि तुमची घोषणा ऐकून सैतानाला लाज वाटेल आणि परमेश्वर आनंदित होईल। तोच आहे जो तुम्हाला सर्व काही पुरवतो आणि परिपूर्ण करतो। तुम्ही सिंहासनाच्या उगेत फेकल्या जाण्याची परिस्थितीतून जात आहात का? यहोवा जिरे जे नाव घोषित करा। सिंहाचे दोंड बांधण्यासाठी आणि तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी आमचा प्रभू यहूदाच्या सिंहासारखा आहे। आगीची भट्टी 7 पट जास्त तापते का? यहोवा जिरेला हाक मारा आणि देवाचे पुत्र खाली येईल आणि त्या आगीच्या भट्टीत तुमच्याबरोबर चालेल आणि सर्व हानीपासून तुमचे रक्षण करेल। देवाचे मुलांनो, तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल भीती आणि चिंता आहे काय? तुमच्या आयुष्यात संकटे येतात का? यहोवा जिरेला हाक मारा। ज्या देवाच्या हातात तुमचे भविष्य आहे, तो तुम्ही जे काही विचारता किंवा विचार करता त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद देण्यास सक्षम आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक जे माझ्याशी संबंधित आहे तो परमेश्वर पूर्ण करेल। हे परमेश्वरा, तुझी दया सदैव टिकते।
स्तोत्र 138 अध्याय 8 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी दुसरी इतिहास 13 अध्याय 14 अध्याय. संध्याकाळी जान 12 अध्याय 1 से 26 वचन. धन्यवाद.